श्री स्वामी समर्थ सर्वांना. आता बघा, आषाढी एकादशी उद्यापासून सुरू होत आहे आणि म्हणजे सोमवारी संध्याकाळी 6:50 येत आहे अमावस्या. आणि 14 तारखेला म्हणजे मंगळवारी दुपारी 3:13 आहे. त्यामुळं आषाढी अमावस्या म्हणून याला म्हणलं जातं बघा. आणि ती साजरी आहे बघा, 14 तारखेला होणार आहे ती साजरी. त्याच्यामुळं की नाही 14 तारखेला आपण दीप अमावस्या म्हणलं तरी चालतं. या अमावस्याला सर्व घरातील दिव्यांचे पूजन केले जाते बघा या दिवशी. त्याच्यामुळे घरातील सर्व दिवे स्वच्छ करून आपल्याला दिव्यांची पूजा करायची असते. आणि त्याच्यामुळं की नाही लवकर उठून आपल्याला दिवे स्वच्छ करून आणि पूजा वगैरे करून करायची असते. आता अमावस्या म्हणलं तर आहे ना, घरामध्ये निगेटिव्हिटी जास्त येते. कधी कधी काय होतं माहिती का, अमावस्या जवळ येत असते तेव्हा घरात भांडणं, तंटे, कटकटी, असं अशांतता असं काही काही घरात जास्त जाणवू लागतं बघा. आणि त्याच्यामुळं की नाही अमावस्या पौर्णिमा जवळ आलं की हे असं नित्यक्रम असल्यासारखं असं चालू राहतो घरामध्ये. काही अमावस्या पौर्णिमा जवळ आली की काहीतरी किरकिरीत कटकट असं काहीतरी चालू होतं. त्याच्यामुळं काही असे उपाय करायचे की त्याच्यामुळे घरातील कटकट किरकिरी ना होता आपल्या घरातील पितृंना आपण शांतता लाभावी यासाठी काय करावं, तर चला तर बघूया आपण काय करावं त्याच्यासाठी. बघा, पहिल्यांदा आपल्याला सकाळी लवकर उठून घरातील सर्व दिवे स्वच्छ करून आपल्याला देवपूजा ते करायची आहे आणि दिव्यांचं पूजन करायचं आहे. आता दिव्यांचं पूजन केल्यानंतर ना आपल्याला बघा घरात कापूर जाळायचा आहे. आता काही काही जण तर दररोजच कापूर जाळतात, त्याच्यामुळं काही नाही. पण आहे ना ही कापूर की नाही लवंग टाकून कापूर जाळायचा. म्हणजे एक पंती घ्यायची आहे तुम्हाला आणि पंतीमध्ये की नाही लवंग घ्यायचे आहेत आपल्याला. तुम्ही किती पण घेऊ शकता, 5-7 असं घ्यायचं आणि त्याच्यावर तूप टाकायचं आहे. आणि तूप टाकून की नाही आपल्याला त्याच्यावर भीमसेनी कापूर जाळायचा आहे. याच्यामुळे घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते बघा. आणि हा कापूर जाळताना तुम्ही हनुमान चालिसा म्हणू शकता किंवा कालभैरव अष्टक म्हणू शकता. शक्यतो कालभैरव अष्टक पण म्हणा आणि हनुमान चालिसा पण म्हणा. जर मग येत नसेल तर आपण लावून ठेवलं तरी चालू शकतं बघा घरामध्ये. आणि बघा, एकदम आपलं घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आदल्या दिवशी शक्यतो स्वच्छ करा आणि एकदम घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. किंवा पसारा किंवा न लागणाऱ्या वस्तू किंवा ज्या लागतच नाही आहेत त्या वस्तू आपण घरामध्ये ठेवण्याचं टाळायचं आहे. त्याच्यामुळे सुद्धा घरात निगेटिव्हिटी येत राहत असते. त्याच्यामुळे ह्या वस्तूंचा आपण शक्यतो बाहेर फेकून द्यायच्या, आपल्याला ज्या वस्तू लागत नाहीत त्या. आणि घर एकदम स्वच्छ ठेवायचं आहे. उंबऱ्याचं पण पूजन करायचं आहे. उंबऱ्याच्या बाहेर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. दोन्हीकडे 2 लावू शकता किंवा एका ठिकाणी एकच लावू शकता. आणि तुळशीसमोर पण दिवा लावायचा आहे. त्याच्यानंतर ना बघा, आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. म्हणजे घरातील तुमच्या कटकटी असू द्या, भांडणं असू द्या, हे कधीच होणार नाहीत. ती आहे पिवळी मोहरी. आपल्याला संध्याकाळच्या वेळी बघा आपल्या दारासमोर म्हणजे मुख्य दरवाजाच्या समोर थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे आपल्याला. याच्यामुळं आपल्या घरात निगेटिव्हिटी येत नाही आणि आपल्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर जाण्यास मदत होते. त्याच्यासाठी आपल्याला ही पिवळ्या मोहरीचा वापर करायचा आहे. आणि सकाळी पण आपल्याला लवंग आणि कापूर जाळायचा आहे. संध्याकाळी पण तेच करायचं आहे. दिवस मावळताना तुम्हाला कापूर आणि लवंग हे दोन्ही एकत्र जाळायचं आहे. त्याच्यामुळं आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होते. आणि ते जाळत असताना सर्व घरभर तुम्ही फिरवू शकता त्याचं धूप. आणि ते चालू असताना आपल्याला कालभैरव अष्टक म्हणायचं आहे किंवा नाहीतर मग आपल्याला हनुमान चालिसा म्हणू शकता तुम्ही. आणि ते पण नाही जमत तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करू शकता तुम्ही.
त्याच्यानं पण निगेटिव्हिटी दूर होते. आता दुसरं आपल्याला महत्त्वाचं म्हणजे अमावस्या आली की आपल्या पितरांना शांत करावं लागतं. पहिल्यांदा आपले पितृ शांत असतील तर आपल्या घरातील आर्थिक अडचण असू द्या किंवा कुठलीही अडचण असू द्या, भांडण तंटे कुठलेही हे होत नाहीत. त्याच्यामुळं त्या दिवशी तुम्हाला पितरांसाठी ह्याच्या अगोदर पण मी सांगितलेलं आहे आणि आत्ता पण सांगते की अमावस्येच्या दिवशी मीठ न घातलेला भात शिजवायचा आहे. आपल्याला थोडासा शिजवायचा आहे आणि त्याच्यात दही मिक्स करायचं आहे. ते चारही कोपऱ्यात आपल्या घराच्या चारही कोपऱ्यात थोडं थोडं ठेवून द्यायचं आहे आणि आपल्या घराच्या वर किंवा आसपास एका म्हणजे कागदावर ठेवा, नाही तर कशावर प्लेटमध्ये ठेवा. एक तो म्हणजे आपण मीठ न घातलेला भात आणि दही त्याच्यावर ठेवायचं आहे. तो कावळा येऊ द्या किंवा कुत्रा येऊ द्या, कोणी पण खाऊ द्या, पण खाऊन जाऊ द्या. त्याच्यानं पण आपल्याला घरातील पितृदोष नाहीसा होण्यास मदत होते. आता तिसरा उपाय म्हणजे बघा, आपल्यात आता काही शनीची पीडा, कुठल्या ग्रहाची पीडा असं काहीतरी चालू असतं ना आणि सारखं काही ना काही चालू राहतं आपल्या मागं. आता ते दूर होण्यासाठी आपल्या घरात सुखशांती लाभू द्या किंवा म्हणजे आपल्याला आरोग्य लाभू द्या याच्यासाठी, किंवा घरात एकदम शांत वातावरण होतं त्याच्यासाठी आपल्याला पाण्यामध्ये दूध मिक्स करून आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि तुपाचा दिवा लावून यायचा आहे तिथं. त्याच्यामुळं म्हणजे आपल्या मागची काय असेल ती पीडा पण निघून जाते, त्रास पण कमी होतो आणि पितृ पण शांत होतात. हे तिन्ही एकाच कामात होऊन जातात. त्याच्यामुळे दर अमावस्याला हा एक नियम बनवायचा की आपण सकाळ सकाळ किंवा थोड्या वेळानं म्हणजे शक्यतो सकाळ सकाळच तुम्ही जाऊन या. सकाळ सकाळच लवकरच आपण आहे ना पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून, थोडंसं दूध अर्पण करून, तुपाचा दिवा लावून आपण प्रार्थना करायची, माझ्या मागची जी काही पीडा आहे ती निघून जाऊ द्या किंवा माझ्या घरात सुखशांती लाभू द्या, मला आरोग्य लाभू द्या, अशी प्रार्थना करून तुम्ही 108 फेरे मारताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा जप करू शकता बघा. आणि त्याच्यामुळं खूप फरक पडतो बघा तुम्हाला. त्या अशा कंटिन्यू अमावस्या चालूच ठेवायच्या आहेत. जोपर्यंत आपल्याला व्यवस्थित वाटत नाही तोपर्यंत आपण पिंपळाच्या झाडाला जाणं चुकवायचंच नाही, कधीच चुकवायचं नाही बघा. आणि घरात बघा तुम्ही नैवेद्य तर दाखवायचंच आहे बिगर मिठाचं. म्हणजे नैवेद्य म्हणजे कसं, पितरांसाठी नैवेद्य आहे हा, घरातल्यांसाठी नाही आहे. पितरांसाठी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं नैवेद्य करून बाहेर दाखवायचं आहे. आणि बघा आपल्या या दिवशी अन्नदान केलेलं पण खूप चांगलं असतं. तुमच्या यथाशक्तीनुसार जे काही तुम्हाला होते, एखादी चपाती असू द्या किंवा काही पण असू द्या, काही तुम्हाला काय आयतं आणून हे करायचं असेल तर ते पण करू शकता बघा. तुम्ही थोडं का होईना अन्नदान करा, त्याच्यामुळं की नाही आपल्याला पुण्य पण मिळतं. अन्नदाना इतकं पुण्य कशातच नाही आहे. त्याच्यामुळं थोडंफार आपल्याला पण पुण्य मिळतं आणि घरातील स्थिती सुधारण्यास मदत होते. त्यामुळं अन्नदान करायला खूप महत्त्व आहे. शक्यतो अमावस्येला थोडं का होईना तुमच्या हातून अन्नदान करा.